शान हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जयविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। 27 गावात जल्लोष, अखेर न्याय मिळाल्याचा केला आनंद व्यक्त। गेले अनेक महिने चाललेल्या अथक परिश्रम पूर्वक कार्याचे फळ 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीला मिळाले। 27 गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून पुन्हा वगळण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णयाचे स्वागत करीत समितीच्या पदाधिकारी यांनी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह मानपाडेश्वर मंदिर परिसरात ढोल ताशे वाजवून व फटाके फोडून आणि गुलाब उधळून गावे महापालिकेतून वगळण्याचा जल्लोष साजरा केला। काल सायंकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना ग्रामीण परिसरातील जी 27 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती ती पुन्हा एकदा पालिकेतून वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेऊन अध्यादेशही काढला। सदर गावे वगळण्याचा निर्णय जाहीर होताच 27 गावात ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली। तो आनंदोत्सव आज सकाळी मानपाडा येथील मानपाडेश्वर मंदिरात 27 गाव सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीची सभा आयोजित करून माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। यावेळी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार रमेश पाटील, समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, अर्जुनबुवा चौधरी, गणेश म्हात्रे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील, बळीराम तरे, तुळशीराम म्हात्रे तसेच समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी मान्यवर सभेला उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी केवळ 27 गावे वगळण्याचे जाहीर केले नाही तर चक्क GR काढून इथल्या जनतेला न्याय दिला। सर्व गावांमध्ये सध्या दिवाळी उत्सव साजरा केला जात आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेचा शेतसारा हा सर्व ठाण्याला जातो आणि इथला विकास तसाच राहतो। मात्र यापुढे आपली जबाबदारी वाढली असून येणाऱ्या पुढील अडचणींना सामोरे जाण्याची क्षमता संघर्ष समितीत आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांच्या वेळी कोणताही पक्ष न पाहता संघर्ष समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे गुलाब वझे म्हणाले। आणि मुख्यमंत्र्यांवर बैठक झाली आणि बैठकीनंतर मुख्यमंत्री हे आम्हाला सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर कालच मुख्यमंत्र्यांनी ही गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिका वगळण्याचा निर्णय घोषित केला। त्यामुळे हा आनंद आमच्या 27 गावांच्या जनतेला झाला। जो उत्सव आहे, कार्यक्रम आहे, हा न भूतो न भविष्य आहे। कारण 27 गावं वगळणं एवढी सोपी नव्हती, परंतु आमची भूमिका मुख्यमंत्री पटल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घेतली आणि खरोखर आम्हाला आनंद झाला की याच्यामध्ये आमचा विकास निश्चित आहे आणि विकासासाठी सुद्धा आम्ही यासाठी पुढे जाणार आहोत। आणि म्हणून शासनाचे सुद्धा मी आभार आहोत, विशेषतः नरेंद्र पवार, कपिल पाटील, खासदार किसन कथोरे यांचे सुद्धा मी आभार आहोत। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।